नाहीये. सांगितलंय की कोण शूटिंग करत होतं, काय प्रॉब्लेम आहे, खाली या. तुम्ही खाली येत नव्हता. नावाला पत्रकार लावलं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? स्वतःच्या नावाच्या एवढं पत्रकार लावलं तुम्ही, अधिकारी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे चालू धंदे केले का? आपल्याला पत्रकार आहेत आमच्याकडे. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा ऐका, तुमच्या सोबत ह्या गोष्टी रोज होतात. सांगितलं ना कोण शूटिंग करते त्यांना खाली यायचं. अरे ऐका ना दादा, सांगितलं ना. माझं तर ऐकून घ्याल तुम्ही. तुमच्या सोबत ह्या गोष्टी रोज होतात. पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा करणाऱ्या वाहतूक निरीक्षकाने अखेर माफी मागितली. 7 जून 2026 रोजी महाबळेश्वर बस स्थानकात एसटी बस सुटण्यास विलंब होत असल्या कारणानं एका पत्रकाराने वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांना विचारणा केली असता संबंधित वाहतूक निरीक्षक यांनी पत्रकारांबाबत अपमानास्पद शब्द वापरल्याने पत्रकार बांधवांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. पत्रकार दलाल आहेत असं उद्गार काढणाऱ्या या वाहतूक निरीक्षकाच्या विरोधात महाबळेश्वर बस स्थानकात पत्रकार संघटना व सामाजिक संघटना यांच्या वतीनं धडक मोर्चा काढत जोरदार निदर्शनं करण्यात आली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी असभ्य व अवमानकारक शब्द वापरल्याने या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर पसरले आहेत. या प्रकरणी अधिकाऱ्याने पत्रकारांशी अयोग्य वर्तन केल्याने अखेर माफी मागितली व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सातारा वाहतूक नियंत्रक यांनी घेतलेल्या निर्णयाचं पत्रकार बांधवांनी स्वागत केलं आहे. अशा प्रकारे पत्रकार बांधवांच्या आंदोलनाला यश आलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. ड्रायव्हर पाहिजे, मतलब पाहिजे ड्रायव्हर पाहिजे गाडीला. आमची गाडी आहे, पुण्यावरून मुंबईची गाडी आहे, ट्रेन आहे आमची, आम्ही बुकिंग केली आहे. तो कोण पैसा देणार? गाडीचा ते लेट होणार, ते कोण पैसा देणार? बुकिंग करताना विचारले होते त्याला सांगितलं 5 मिनिट. हा काकाला सांगितलं होतं 5 मिनिट. तुम्ही सांगितलं होते ना 5 मिनिट. काय खाली आहे? अरे चलो अभी, चलो ना अभी, हम लोग का लेट हो रहा है. जा ही रहा था ना, शूटिंग करने की क्या जरूरत थी? तो शूटिंग बंद कर रहे हैं आप, चालू करो ना बस. शूटिंग बंद कर रहे हैं, बस चालू करो आप. किया क्यों? ओ साहेब क्योंकि ऐका ना, 2 घंटे से बस ओ में ऐका बैठे ना, हैं. सर 2 घंटे शूटिंग से चालू बस में राहिली तर बैठे गाडी सुटणार नाहीये का? शूटिंग चालू तुम्ही राहिली काय करता का मला सांगा अरे, ना. 2 घंटे बस में बैठे सर. हे मला आतली भीती काय दाखवून गोष्ट रोज होतं माझ्या बरोबर. तुला काय करायचं ते कर. जोपर्यंत तू शूटिंग काय करत नाही सांगण्याच गाडी जाणार अहो, आणि तू खाली ये पाहिजे. तुमच्यासोबत रोज होतं. पत्रकार अजित कुंभारजरे मी. हा बोला तुम्ही बोला. तुम्ही काय असेल तुम्हाला सांगा, शूटिंग का करताय मगच गाडी. हा याच्यासाठी लोकांना त्रास होतोय ते आता लोक बोलताय तुम्हाला, तुम्ही लोकांना दमबाजी करताय. अजिबात ही लोकांची ट्रेन आहे, 3:30ची गाडी, आता 4:30 वाजले तरी तुम्ही सोडत नाहीये. सांगितलंय की कोण शूटिंग करत होतं, काय प्रॉब्लेम आहे, खाली या. तुम्ही खाली येत नव्हता. नावाला पत्रकार लावलं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? स्वतःच्या नावाच्या एवढं पत्रकार लावलं तुम्ही, अधिकारी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे चालू धंदे केले का? आपल्याला पत्रकार आहेत आमच्याकडे. आजकालचे तर चालालेत सगळे पत्रकार. अरे ऐका ना दादा ऐका, तुमच्या सोबत ह्या गोष्टी रोज होतात. सांगितलं ना कोण शूटिंग करते त्यांना खाली यायचं. अरे ऐका ना दादा, सांगितलं ना. माझं तर ऐकून घ्याल तुम्ही. तुमच्या सोबत ह्या गोष्टी रोज घडत असतील, पण पॅसेंजर म्हणून आमच्या सोबत या पहिल्यांदा घडतात. आज पत्रकार म्हणजे दलाल आहेत, दलाल. शानपणा नाही करायचा. खाली सकाळची पत्रकारिता केलेला माणूस आहे. माझा सक्का मावशीचा मुलगा पत्रकार आहे. पत्रकारांबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. रागाच्या गडबडीत आणि गाडी 3 वाजता मी वर आणून लावली. गाडी 3:30ची होती. माझ्याकडे कंडक्टर नव्हता, कारण की काल काय झालं होतं, ट्रॅफिक नको आपल्याला. भाषा करतो कशी आता पत्रकार होता म्हणून सांगतो. मी माफी मागतो साहेब, तुमची मागतो सर्व पत्रकार. तू पहिलं बोल, तू स्वतः दलाल आहे. नाही माफी नाही, तू स्वतः दलाल आहे, ते मान्य कर. साहेबांनी कारवाई करावी. कारवाई पाहिजे. नाही पाहिजे आम्हाला. साहेबांनी कारवाई करावी. 1-2 मिनिट.